सातत्याने प्रयत्न करताना आपल्याला दिसतात। 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावरती आई सईबाई आणि छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे जवळपास 30च्या आसपास किल्ले होते आणि बऱ्यापैकी लवाजमा जमलेला होता आणि त्यावेळी राजगडावरून महाराष्ट्राचा राज्यकारभार सुरू होता आणि अशा वेळी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झालेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झाला आणि आदिलशाहीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं कार्य पुढे आणलेलं आहे ते स्वराज्याचं कार्य बंद करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य कार्य थांबवण्यासाठी आदिलशाही दरबारामध्ये काही खलबत त्या ठिकाणी काही रणनीती आखली जात होती आणि आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे अफजल खानाचं संकट त्याच माध्यमातून महाराष्ट्रात आलं आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज अवघे 2 वर्षाचे होते। म्हणजे एकीकडे अफजल खानाचं संकट महाराष्ट्रावरती चाल करून आलंय आणि दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या आई सईबाई यांचं दुःखद निधन बाळंतपणाच्या व्याधीनं संभाजीराजे 2 वर्षाचे असताना आईचं निधन झालंय। म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये एकीकडे आईचं मातृत्व हरवलंय आणि महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीची उंची असलेला आणि हिमालयाशी स्पर्धा करणारा बाप ज्या लेकराला मिळालाय एकीकडे अफजल खानासारखं मोठं संकट आलंय त्या संकटाचा सामना छत्रपती शिवाजी महाराजांना करायचा आहे आणि त्याच वेळी दुसरीकडे महाराणी आईसाहेब सईबाई यांचं दुःखद निधन झालेलं आहे। म्हणजे बालवयातच संभाजीराजांना मातृत्वाचं छत्र हरवलं आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा सामना करण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याला जाणार आहेत। तिथे अफजल खानाचा पराभव शिवरायांना करायचा आहे आणि या सगळ्या धामधुमीमध्ये जेव्हा प्रतापगडावरून महाराज अफजल खानाच्या भेटीला त्या प्रतापगडाच्या पायथ्याला जाणार आहेत तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरती आलेले आहेत आणि तिथे मासाहेब जिजाऊंचं मार्गदर्शन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं जात होतं तेव्हा छत्रपती संभाजीराजे जिजाऊ मासाहेबांच्या मांडीवरती होते आणि मासाहेब उद्गारल्या होत्या शिवाजीराजे तुमचा विजय होणार आहे, तुम्ही घाबरू नका, तुम्ही अफजल खानाचा पाडाव 100% करणार आहात। परंतु जर म्हणजे तुमचा विजय तर निश्चित आहे परंतु जर तुमचं काही बरं वाईट झालं आणि जर काही चुकीची घटना घडली जर या लढाईमध्ये जर अफजल खानाला मारण्याऐवजी तुम्ही मारले गेलात तर शिवाजीराजे घाबरू नका, या छोट्या 2 वर्षाच्या संभाजीला मांडीवर घेऊन हे जिजाऊ राज्यकारभार चालवेल आणि तुमचा वारसा संभाजीराजांच्या माध्यमातून आणि भक्कमपणे चालू असं जिजाऊ मासाहेब उद्गारल्या होत्या। म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांची जडणघडण जिजाऊंच्या माध्यमातून झाली आणि जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज तर घडवलेच परंतु छत्रपती संभाजी महाराज सुद्धा घडवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी केलं। पुढचा प्रदेश स्वराज्यामध्ये आणण्याचं काम करतात आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्यावरती दाखल होतात। कारण सिंधुदुर्गचं संकट महाराष्ट्रावरती चालून आलेलं आहे। म्हणजे सगळ्या घटना वेळ आपल्याकडे कमी आहे परंतु अगदी थोडा मी स्पर्श करणार आहे कारण मला पुढे संभाजीराजांच्या जीवनातले काही महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्याला सांगायचे आहेत परंतु या 2-3 घटना सांगितल्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही किंवा तो सगळा भाग समजून घेण्यासाठी संभाजीराजांची जडणघडण पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावी लागते की जेव्हा सिद्दीजवळ मिरजेच्या दिशेने येतोय तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कराडच्या आसपास आहेत आणि मग कराडच्या आसपास जर छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि सिद्दीजवळचं संकट आलंय महाराजांना
पन्हाळ्यापेक्षा सुरक्षित प्रदेश हा राजगड किंवा प्रतापगडाचा, सगळा हा डोंगरदऱ्यांचा प्रदेश हा सुरक्षेसाठी महत्वाचा होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज राजगड प्रतापगडाच्या दिशेनं म्हणजे तिकडे न जाता पन्हाळ्यावरती जातात आणि पन्हाळ्यावरती थांबतात. का थांबतात? मला या घटनेचा कोरोना संकटाशी संबंध जोडावा लागतो. कारण ज्याप्रमाणे कोरोनाचं संकट आल्यानंतर आपल्याला सांगितलं की लॉकडाऊन करा, म्हणजे कुणी कुणाला भेटू नका, सुरक्षित ठिकाणी थांबा, तसं सिद्धी जव्हार रूपी संकट जेव्हा महाराष्ट्रावरती चाल करून आलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं सिद्धी जव्हार हा 40,000ची फौज घेऊन आलेला आहे आणि सिद्धी जव्हार जर आपण जर प्रतापगड जवळ केला तर सिद्धी जव्हार प्रतापगडाकडे येईल आणि थेट स्वराज्याच्या काळजाला हात घालेल. आणि कारण प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज नवीन चाल खेळतात, प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज आपली राजकीय मुत्सद्देगिरी दाखवतात, प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज आपला निर्णय स्वतंत्र निर्णय घेतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती एकदाच वापरलेली, ते पुन्हा आपल्या स्वराज्य उभारणीमध्ये एक कृती पुन्हा करत नाही, प्रत्येक वेळी वेगवेगळा निर्णय घेतात आणि शत्रूंना त्या ठिकाणी गाफील ठेवण्याचं काम करतात. अगदी याच न्यायाने छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर न येता छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्यावर थांबले आणि महाराज पन्हाळ्यावर गेल्यामुळे 40,000ची फौज घेऊन येणाऱ्या सिद्धी जव्हारचं संकट थेट स्वराज्यावर न येता ते मिरजेहून पन्हाळ्याच्या दिशेने गेलं आणि सिद्धी जव्हारने पन्हाळ्याला वेढा घातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरचं हे संकट परतावून लावण्यासाठी पन्हाळ्यावरती 132 दिवस त्या पन्हाळ्यावरच्या लॉकडाऊन मध्ये थांबलेले. लक्षात का? तर सिद्धी जव्हारचं संकट येऊ नये. आणि हा सगळ्या धामधुमीत छत्रपती संभाजी महाराज 2 वर्ष 2.5 वर्ष वयाचे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक लहान लेकरू, आईचं छत्र हरवलेले, त्याला आजी लहानाचं मोठे करते. आणि जेव्हा पन्हाळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज अडकले तेव्हा छत्रपती संभाजीराजे आबासाहेबांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीने व्याकुळ होतात आणि पुन्हा पुन्हा संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. एवढंच नाही तर जिजाऊ साहेब जेव्हा स्वतः घोड्यावर बसून युद्धवेश धारण करतात आणि शिवाजी महाराजांना सोडून मला पन्हाळ्याहून आणायचंय, सिद्धी जव्हारच्या त्या वेड्यातून मला शिवाजी महाराजांना आणायचंय, कारण नेतोजी पालकर दक्षिण मोहिमेवरती गेलेले आहेत आणि नेतोजी पालकर स्वराज्याचे सरसेनापती लवकर येत नाहीत, म्हणून आता मी स्वतःच गेलो पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजाला सुखरूपपणे परत आणलं पाहिजे. यासाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना सोडायला निघालेल्या जिजाऊ मासाहेब युद्धवेश परिधान करतात, घोड्यावरती बसतात, तेव्हा वय वर्ष 2 असणारे छत्रपती संभाजी महाराज हे जिजाऊंच्या सोबत स्वतःच्या कमरेला तलवार कोण आबासाहेबांच्या सोडवणुकीसाठी, आबासाहेबांना सिद्धीच्या वेड्यातून बाहेर काढण्यासाठी मी सुद्धा जिजाऊंच्या सोबत येणार आहे, आऊसाहेबांच्या सोबत जाणार आहे, असा अट्टास करणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे जीवाशिवाचं नातं आहे. नंतर शिवाजी महाराज 132 दिवसाच्या त्या सिद्धी जव्हारच्या वेड्यातून सुखरूपपणे राजगडावर येतात. त्यानंतर हा सगळा स्वराज्य कारभाराची सगळी सूत्र म्हणजे पन्हाळ्यावर शिवाजी महाराज असताना त्याच वेळी जिजाऊ साहेब स्वराज्य उभारणीचं कामकाज थांबवत नाहीत, स्वराज्याचं कारभार सुरूच आहे. त्यानंतर शिवाजी महाराज राजगडावरून अरबी समुद्रात आपल्याला आता जमिनीवर धोका नाही, आपल्याला समुद्रमार्गे धोका आहे. आता आपल्याला डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांच्यापासून धोका आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वतः 10 दिवस अरबी समुद्रामध्ये जाऊन राहतात, तिथे स्वतःची जहाज बांधणी निर्मिती करतात आणि आरमार दल उभारण्याचं काम दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज करतात. आणि हा सगळं स्वराज्य उभा करत असताना आरमार एकीकडे उभा केलंय, राजगडावरून स्वराज्याचा कारभार सुरू आहे. जवळपास आता 32 किल्ले स्वराज्यामध्ये आलेले आहेत आणि अशा प्रसंगी हा अतिशय मुत्सद्दी, अतिशय हुशार आहे, हा राजपूत सरदार आहे मोगलांच्या दरबारातला आणि त्याच्यासोबत जो आलेला दिलेर खान आहे तो अतिशय क्रूर आहे. लक्षात ठेवा, म्हणजे तो कुठलीही पर्वा न करणार आहे
आणि असं हे औरंगजेब बादशाहने पाठवलेलं संकट मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या रूपानं कुठपर्यंत आलंय? पुण्याजवळ असणाऱ्या सासवडला मिर्झा राजे जयसिंगाने छावणी टाकली. सासवडला छावणी टाकली. अहमदनगर पासून ते पुढे तळेगाव दाभाडे हा सगळा जो परिसर आणि तिकडे मला वाटतं पुण्याच्या पूर्वेला देखील काही छावण्या मिर्झा राजे जयसिंग यांनी टाकलेल्या आहेत. आणि सगळीकडून म्हणजे असं स्वराज्याचं जे प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत हा मिर्झा राजे जयसिंग येऊन धडकलेला आहे. आणि अगदी शिरवळ पर्यंत मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाचं सैन्य घुसलेलं आहे. आणि हे सगळं सैन्य महाराष्ट्रात आता अगदी जवळ आलेलं आहे. आणि मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने सोबत आणलेली फौज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि या संकटाचा सामना करणं ही अवघड गोष्ट आहे. ही छत्रपती शिवरायांच्या लक्षात बाब आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगाच्या सोबत पत्रव्यवहार केलेला आहे. घटना खूप मोठी आहे, खूप मोठा संदर्भ आहे हा स्वराज्यामध्ये. म्हणजे ही स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट आहे. अफजल खानापेक्षाही मोठं संकट आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंगासोबत तह करतात. आणि या तहामध्ये जो पुरंदराचा तह म्हणून शिव इतिहासामध्ये सांगितला जातो, त्या पुरंदराच्या तहामध्ये शिवछत्रपतींकडे 32 किल्ले होते. 32 पैकी 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंगाला दिले. खाली किती राहिले? केवळ 9 किल्ले स्वराज्यामध्ये राहिलेले आहेत. 23 किल्ले गेलेले आहेत. आणि घटना कधीची आहे? 1660, 61, 62, 63, 64च्या दरम्यानची घटना आहे. लक्षात ठेवा. पुरंदराचा तह म्हणजे 64 ला 32 पैकी 23 किल्ले महाराज गमावतात. आणि 6 जून 1674 ला महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक सोहळा झालाय. त्यावेळी स्वराज्यात किती किल्ले आहेत? अवघ्या 10 वर्षात महाराजांकडे 360 किल्ले आहेत. म्हणजे 10 वर्षात म्हणजे शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून शिकायला मिळतं. आणि हे शून्यातून विश्व निर्माण करत असताना 23 किल्ले घेतलेच. पण मिर्झा राजे जयसिंगाने एक गहिरी चाल खेळली. आणि मिर्झा राजे जयसिंग म्हणाला की हे 23 किल्ले तर द्याच आम्हाला. कित्येक घोडांचा प्रदेश घेतला. आणि हे घेत असताना दिलेर खान कपटी होता. जो मिर्झा राजे जयसिंग होता तो मुत्सद्दी होता. त्यांनी अशी चाल खेळली की आपण किल्ले तर घ्यायचेच, पण शिवाजीचं जे पोरग आहे त्याचं नाव संभाजी आहे, त्या संभाजीला आपल्याकडे ओलीस ठेवून घ्यायचं. म्हणजे लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले द्यावे लागतात. त्यानंतर तिथे घोडांचा प्रदेश द्यावा लागतो. आणि स्वतःचं एकुलतं एक लेकरू काळजाचा तुकडा मिर्झा राजे जयसिंगाकडे अर्थात मोगलांकडे. मिर्झा राजे जयसिंग दयाळू आहे, परंतु दिलेर खान कपटी आहे. आणि अशा कपटी दिलेर खानाच्या छावणीत स्वतःचं लेकरू लावायचं आहे. म्हणजे हा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी डाव लावलेला आहे, खरं तर याला डावच म्हणावं लागेल. म्हणजे हे जे धाडस हे जे धारिष्ट आहे, ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय चाल आहे, खरं तर ही राजकीय चाल रचली होती मिर्झा राजे जयसिंगाने. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संकटातून सुद्धा संधी कशा निर्माण करायच्या की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मिर्झा राजे जयसिंगाकडून कबूल करून घेतलं होतं की संभाजी राजांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. ह्याची काळजी जर तुम्ही घेणार असाल तर आम्ही संभाजी राजांना तुमच्याकडे ओलीस ठेवू. आणि संभाजी राजांनी दुसरा विचार असा केला होता, जर 8 वर्षाचा 8.5 वर्षाचा संभाजी राजा आपण जर मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीत पाठवला तर मोगली दरबारातले जे रीतिरिवाज आहेत, मोगली दरबारातलं जे राजकारण आहे, कारण त्या काळात मोगलांचं राज्य हे जगातलं बलाढ्य राज्य होतं. म्हणजे जगातलं जे काही सम्राट होते, जे साम्राज्य उभा करणारे लोक होते, त्यापैकी एक सर्वाधिक सैन्य असणारं हे साम्राज्य होतं. आणि अशा साम्राज्याशी आपल्याला पुढे संभाजी राजांना लढायचं आहे. आणि म्हणून त्याची त्याला राजकारणाची ओळख व्हावी, ते सगळं राजकीय सूत्र छत्रपती संभाजी महाराजांना अभ्यासता यावं हा विचार शिवछत्रपतींच्या मनात होता. म्हणून छत्रपती संभाजी राजांना म्हणजे 8.5व्या वर्षी मोगलांकडे ओलीस ठेवलंय. आणि ओलीस ठेवत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या पुरंदराच्या तात अनेक नियम अटी घालून दिलेले आहेत. आणि त्यापैकीच पुढे असं ठरलं की औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस आग्र्याला होणार आहे. आणि त्या शिवाजी महाराजांना आग्र्याला
येण्यास मिर्झा राजे जयसिंगाने भाग पाडले आणि हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा पुन्हा मिर्झा राजे जयसिंगाकडून कबूल करून घेतलंय की आम्ही आग्र्याला बादशहाच्या भेटीला येतोय, परंतु आमच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही आपल्याला घ्यावी लागेल। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या दरबारात भेटीसाठी जातात तेव्हा शिवछत्रपतींच्या सुरक्षेची सगळी जबाबदारी मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा रामसिंग याच्यावरती आहे। कारण रामसिंग मिर्झा राजे जयसिंग हे एकदा दिलेला शब्द पाळतात अशी मिर्झा राजे जयसिंगाची ख्याती होती। म्हणून 9 वर्ष वय असणाऱ्या छत्रपती संभाजी राजांना घेऊन शिवाजीराजे आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या दरबारात गेलेले आहेत। पुढचा वृत्तांत आपल्या सगळ्यांना माहित आहे। तिथे औरंगजेब बादशहाने खूप मोठी चूक केली आणि ती चूक त्याला भोवली। त्याने असा प्रकार केला की वाढदिवसाच्या दिवशी जे पुढे राजे महाराजे समोर उभे केले होते आणि जो स्वतःचे पाय पाठीला लावून शिवाजी महाराजांना घाबरून पळालेला एक सरदार महाराजांच्या समोर उभा केला आणि महाराजांना ती गोष्ट पसंत पडली नाही। म्हणजे स्वाभिमान काय असतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 450 वर्षापूर्वी आपल्याला घालून दिलेल्या स्वाभिमानाचा मंत्र छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या त्या दरबारात आहेत। आणि महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं की इथं आपला जाणीवपूर्वक अपमान केला जातोय, महाराजांनी अपमान सहन केला नाही। महाराज त्या ठिकाणी गरजले आणि आमचा वाटा हा तुमच्या बरोबरीचा आहे। औरंगजेब बादशहाला ठणकावून सांगितलं, तू जरी या दिल्लीच्या तख्तावरचा राजा असलास तरी मी महाराष्ट्राचा राजा आहे, तुमचा आणि आमचा मान हा बरोबरीचा आहे आणि म्हणून आम्हाला तुमच्या बरोबरीचं स्थान दिलं पाहिजे। तुम्ही तर आम्हाला घाबरून पळाले एका सरदाराच्या पाठीमागे आम्ही उभा करतो आहोत, तुमची खिल्लत नको आम्हाला, तुमचा इथला मान सन्मान काही नको। आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज चालते झाले। म्हणजे त्या काळामध्ये जगामध्ये दरबार असणाऱ्या औरंगजेब बादशहाच्या दरबारात जाऊन सोबत बोटावर मोजणे एवढी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेलेली आहेत आणि अशी कृती करणं म्हणजे त्या ठिकाणी मरण ओढून घेणं अशा प्रकारची परिस्थिती होती। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी अपमान सहन केला नाही। स्वाभिमान काय असतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं। आणि मग मला सांगा, जर त्याच्या दरबारात जाऊन अशा प्रकारे त्या बादशहाचा अपमान केला तर तो काय महाराजांना सोडणार आहे का? लगेच औरंगजेब बादशहाने महाराजांना कैदेत नव्हे नजर कैदेत ठेवलं। कारण कैदेत ठेवण्या एवढी त्याची हिंमत नव्हती। महाराजांना नजर कैदेत ठेवलं औरंगजेब बादशहाने आग्र्याला। आणि ज्यावेळी महाराजांना नजर कैदेत ठेवलं तिथून छत्रपती संभाजी महाराजांच्या खऱ्या कार्याची सुरुवात होती। कारण तेव्हा संभाजी राजांचं वय 9 वर्षाचं आहे आणि शिवाजी राजे त्या आग्र्याच्या दरबारात औरंगजेब बादशहाच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि तिथून सुटणं एवढं सोपं नाही। परंतु म्हणजे महाराजांना तर नजर कैदेत होते, त्यांना तर बादशहापर्यंत जायला किंवा त्याच्यासोबत संवाद करण्याची म्हणजे कुठली शक्यता नव्हती। म्हणजे कुठल्या बोलाचाली तडजोडी असा काहीच कुठला विषय आता शिल्लक राहिलेला नव्हता। आता फक्त नजर कैद या औरंगजेब बादशहाच्या सरदारांच्या नजर कैदेत छत्रपती शिवाजी महाराज पोलादखानावरती सगळी जबाबदारी आहे। आणि त्यावेळी त्या सगळ्या मगरमिठीतून छत्रपती शिवाजी महाराज वेशांतर करून बाहेर पडलेले आहेत। आणि हे बाहेर पडत असताना छत्रपती संभाजी महाराजांना मात्र तिथं दरबारात इकडे तिकडे फिरण्याची मुभा होती आणि तिथेच संभाजी राजांची अकबराची मोजम सोबत मैत्री झाली, अकबरासोबत तिथे मैत्री झाली। एवढंच नाही तर संभाजी राजे औरंगजेबाच्या अगदी दरबारात अनेक वेळा त्याच्या समोर जाऊन आलेले आहेत। आणि हे सगळं करत असताना स्वराज्याचा तिसरा डोळा, स्वराज्याच्या हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईकांची भूमिका सुद्धा अतिशय महत्वाची त्या ठिकाणी राहिलेली आहे। बहिर्जी नाईक आणि छत्रपती संभाजी महाराज एकीकडे शिवाजी महाराज त्या नजरे कैदेत आहे, परंतु त्याच वेळी 9 वर्ष वय असणारे छत्रपती संभाजी महाराज आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी सुटकेच्या सगळ्या चाली जे काही करता येईल ते सगळं म्हणजे शिवाजी राजांना इथून बाहेर आपल्याला काढायचं आहे। मग इथं कुणाला भेटलं पाहिजे, तिथले कोण लोक आहेत त्यांना कुणाला भेटलं पाहिजे, कुणाची मदत घेतली पाहिजे आणि कुणाला काय दिलं पाहिजे। म्हणजे शिवाजी राजे संभाजी राजे सोबत जात असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी जे काही घेऊन जायचंय दौलत सोबत काही खजिना सोबत नेलेला होता। आणि मग संभाजी राजे
शिवाजी राजांनी आजारी पडल्याचं सोंग घेतलं, मी आजारी पडलोय. मग आजारी पडल्याच्या नावाखाली मिठाई वाटण्यासाठी परवानगी मागितली. मग संभाजी राजांनी त्या मिठाईवाल्यांकडे जायचं, तिथून मिठाई बनवून घ्यायची, ती वाटण्याची जबाबदारी काही मावळ्यावर. सगळ्या आग्रा शहरामध्ये म्हणजे शहरात मिठाई तर वाटलीच, पण हे सगळं करत असताना संभाजी राजांनी आणि बहिर्जी नाईकांनी अशा काही अफवा पसरवल्या त्या सगळ्या आग्रा नगरीमध्ये की शिवाजी महाराज चमत्कार करतात, शिवाजी महाराज असं करतात, शिवाजी महाराज तसं करतात, शिवाजी महाराज म्हणजे अगोदरच अनेक दंतकथा त्या आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भात पेरल्या गेल्या होत्या की त्यांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर फाडलेला होता, त्याच्या अगोदर त्या घटना घडलेल्या होत्या. सिद्धीच्या वेड्यातून महाराज बाहेर पडलेले होते. आणि म्हणून अशा काही दंतकथा त्या आग्रा नगरीमध्ये की तिथं सगळीकडे पसरवल्या गेल्या. आणि असं सांगितलं गेलं की औरंगजेब बादशाह, स्वतः बादशाह शिवाजी महाराजांना प्रचंड घाबरलेला आहे. म्हणून तिथली रयत सुद्धा प्रचंड घाबरलेली होती, कारण प्रत्येकाला भीती वाटत होती की आता कधी शिवाजी बाहेर येईल आणि कधी कुणाचं पोट काढून त्या ठिकाणी निघून जाईल. अशा प्रकारची सुद्धा भीती तिथल्या सगळ्या रयतेच्या मनात, त्या बादशाहच्या सरदारांच्या मनात निर्माण झाली होती. आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्या स्वतःच्या वडिलांसाठी सगळ्या सुटकेच्या चाली त्या ठिकाणी रचत होते. आणि केवळ संभाजीराजे, बहिर्जी नाईक आणि त्या सगळ्या मावळ्यांच्या सोबतीनं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुखरूपपणे महाराष्ट्रात आले. हा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे. परंतु मला सांगायचं हे आहे की शिवाजी महाराज जेवढे सोबत लोक घेऊन गेले होते आग्र्याला, जे जाताना जेवढे लोक सोबत नेले होते ते सगळे लोक जिवंत म्हणजे परत आणले. म्हणजे रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता छत्रपती शिवाजी महाराज हे त्या आग्र्याच्या बादशाहच्या त्या नजर कैदेतून सुखरूपपणे महाराष्ट्रात येऊ शकले. आणि राजगडावर आल्यानंतर महाराज एकटेच होते, सोबत काही मावळे होते, परंतु संभाजीराजे सोबत दिसले नाही. आणि जिजाऊंनी विचारलं, राजे संभाजीराजे कुठे आहेत? तेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं की संभाजीराजांचं निधन झालं. इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे शिवाजी महाराज आपल्या आईला खरं सांगू शकले असते. ज्या संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई लहान होत्या, संभाजीराजांचं लग्न झालेलं होतं त्यावेळी, त्या येसुबाईच्या कपाळावरचं कुंकू पुसलेलं आहे. कदाचित त्या येसुबाईला एखाद्या सुरक्षित महालात ठेवून तिच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याची आवश्यकता नव्हती. पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं औरंगजेब बादशाह हा क्रूर आहे आणि संभाजी राजांचं निधन झालंय अशी जर पक्की खात्री जर औरंगजेब बादशाहची जर पटली तर आणि तरच तो संभाजी राजांचा शोध थांबवेल आणि संभाजी राजे सुद्धा पाठीमागून सुखरूपपणे महाराष्ट्रात येतील. म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जे सोबत मरण त्यांच्या पाठीला बांधलं ते 32व्या वर्षापर्यंत म्हणजे असा प्रत्येक क्षण संभाजी राजांना जो संघर्ष करावा लागलेला आहे, छत्रपती संभाजी राजांना जे कष्ट घ्यावे लागलेले हे जर तुम्ही सगळ्यांनी बघितले तर आपल्या प्रत्येकाला अभिमान आणि स्वाभिमान वाटेल की आपण किती महान विचार असणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत. म्हणजे आणि हे राजकारण सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजे वाटेतच मृत्यू पावलेले आहेत. आणि मग ही बातमी आणि याची खात्री जेव्हा औरंगजेब बादशाहला पटली तेव्हा त्यांनी संभाजीराजांची शोध मोहीम थांबवली आणि संभाजीराजे सुद्धा राजगडावरती सुखरूप आले. आणि सुखरूप आल्यानंतर म्हणजे जाताना जे संभाजीराजे आग्र्याला गेले होते तो लहान एक 8.5 वर्षाचा मुलगा होता, पण परत आलेले 9.5-10 वर्षाचे संभाजीराजे एक हुशार, तेज तरार, बुद्धिमान, मोगली दरबारामध्ये अनेक राजकीय चाली शिकलेले छत्रपती संभाजी महाराज. आणि लहान असताना 14 पेक्षा जास्त भाषा जिजाऊ साहेबांनी संभाजी राजांना शिकवल्या आहेत. पाली शिकवली आहे, उर्दू शिकवली आहे, हिंदी शिकवली आहे, अनेक भाषा छत्रपती संभाजी महाराजांना येत आहेत. एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराज इंग्रजी भाषा सुद्धा बोलत होते, लिहित होते. आणि संस्कृतच्या बाबतीत तर छत्रपती संभाजी महाराजांना कोणी हातच धरायचा नाही. संस्कृत मधला बुधभूषणम नावाचा राजकारणावर भाष्य करणारा, राजकारण कसं करायचं, राजकारणात जर यशस्वी व्हायचं असेल तर बुधभूषण नावाचा ग्रंथ वाचला पाहिजे असा राजकारणावरती भाष्य करणारा संस्कृत भाषेत अतिउच्च कोटीचा असा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना 14 पेक्षा जास्त भाषा येतात. छत्रपती संभाजी महाराज
हे अतिशय लढाऊ आहेत. त्यांच्यासारखी तलवारबाजी, त्यांच्यासारखी घोडेसवारी, त्यांच्यासारखी जिद्द, त्यांच्यासारखं कष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा सगळा एकूण पराक्रम जर बघितला तर पराक्रमाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि असे हे छत्रपती संभाजी महाराज जेव्हा पुन्हा रायगडावर परत आले, राजगडावर परत आले, तेव्हा हे काही शांत बसणारे संभाजी महाराज नव्हते की आता मी आलोय जाऊन. वडील शिवाजी राजे यांच्या सुटकेसाठी मीही प्रयत्न केलेले आहेत. मग आता लग्न झालेलं आहे, सोबत येसूबाई आहेत आणि मग आता बरेच दिवस राजगडावर आपण आराम करू, विश्रांती घेऊ. अशापैकी छत्रपती संभाजी महाराज नव्हते. लगेच छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार हातात घेतली आणि शिवाजी राजांकडे मागणी केली की आता आम्हाला एखाद्या मोहिमेवर जाण्याची संधी द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा संभाजी राजांबद्दल कौतुक होतं आणि छत्रपती संभाजी राजांना शिवाजी राजांनी गुजरातच्या स्वारीवरती पाठवलेलं आहे आणि ती गुजरातची जी मोहीम संभाजी राजांनी केलेली ती यशस्वी मोहीम केलेली आहे आणि प्रचंड मोठा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून संभाजी राजांनी स्वराज्यासाठी गुजरात मोहिमेवर गेल्यानंतर राजगडावरती घेऊन आलेल्या आहेत. अशी एक नाही तर अनेक मोहिमा छत्रपती संभाजी महाराजांनी केल्या आणि छत्रपती संभाजी महाराज लहानाचे मोठे होऊ लागले. स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कुरीप्रमाणे वृद्धिंगत होत राहिलं. स्वराज्य पुढे 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 जात आहे. जसं स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत आहे तस पराक्रमी असणारे, रणधुरंधर असणारे, राजकारण धुरंधर असणारे, बुद्धिमान असणारे छत्रपती संभाजी महाराज लहानाचे मोठे होत आहेत आणि मोहीम निघाली. दक्षिण दिग्विजयाच्या मोठ्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना निघायचंय. शिव इतिहासातली ही सर्वात मोठी मोहीम दक्षिण दिग्विजयासाठी जायचंय. आणि मग शिवाजी महाराजांनी सुद्धा सुरुवातीला ठरवलं होतं की आता संभाजी राजांना आपल्याला सोबत घेऊन जायचंय. पण संभाजी राजे एकीकडे पराक्रम गाजवत होते, संभाजी राजे एकीकडे न्याय देत होते, न्याय निवाडे देत होते, स्वतः निर्णय घेत होते आणि शिवाजी महाराजांच्या सोबत संभाजी राजे दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत जर गेले तर छत्रपती संभाजी महाराजांचं राजकारणातलं वजन वाढेल आणि कुठंतरी आपल्या मान सन्मानाला आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचेल. अशा प्रकारचे अहंकाराची लकेर दरबारातल्या काही मंडळींच्या मनात निर्माण झाली. शेवटी राजकारण असतं, राजकारणात सर्वांना सोबत घेऊन जायचं असतं. नेतृत्वाला, नेतृत्व करणाऱ्या प्रमुखाला माहित असतं कोण चांगलंय, कोण कसंय, कोण कसंय. परंतु सगळ्यांच्या चुका अंतःकरणात घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं. तेव्हा नेतृत्व सिद्ध होत असतं आणि यशस्वी होत असतं. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं होतं कोण कुठे काय खोडा घालतंय आणि संभाजी राजांबद्दल कोण कशा प्रकारचा विचार करतंय हे शिवाजी राजांना माहित होतं. पण जी मंडळी असं काही कृत्य करतायत शिवाजी राजांना हे माहित होतं त्यांचंही स्वराज्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर कधीतरी पण या माणसांची मनं बदलतील आणि संभाजी राजांबद्दल प्रत्येकाला हे वाटेल असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होतं. म्हणून कुठल्याही दरबारातल्या माणसाला न दुखावता छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला आम्ही दक्षिण दिग्विजयावरती जात आहोत. संभाजी राजे तुम्ही तोपर्यंत पराळा आणि कोकण हा जो सगळा प्रदेश आहे तो तुम्ही सांभाळा. आणि नाईलाजाने छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असताना सुद्धा संभाजी राजांना शिवराय सोबत घेऊन गेले नाहीत आणि संभाजी राजांना कोकणामध्ये शृंगारपूरला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. म्हणजे कुठलाही तुम्ही बघा, कुठल्याही लेकराला जेव्हा तो मोठा होतो आणि त्याच्या मनासारखं जर त्याला करायला मिळालं नाही तर त्याच्यामध्ये अनेक विचार येत असतात. तसं संभाजी राजांच्या सुद्धा मनामध्ये विचार येऊ लागले. महाराज दक्षिण दिग्विजयाकडे गेलेले आहेत आणि स्वतः संभाजीराजे शृंगारपुरात आहेत आणि जी मंडळी इकडे पाठीमागे आहे त्या सगळ्या मंडळींनी मात्र स्वराज्य कार्यामध्ये कुठं ना कुठं ढिलाई करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. कारण स्वराज्य निष्ठेसाठी लढणारी काही माणसं स्वतःच्या स्वार्थाचा, छोट्या छोट्या स्वार्थाचा विचार करायला लागले आणि जेव्हा अशी माणसं छोट्या छोट्या स्वार्थासाठी विचार करायला लागतात तेव्हा मोठमोठी साम्राज्य सुद्धा खालसावतात. हा जगाचा इतिहास आहे. शिवाजी महाराज तिकडे गेलेत कारण शिवाजी महाराजांना स्वराज्य मोठं करायचं होतं. नाईलाजाने पुन्हा दिलेरखानाचं संकट महाराष्ट्रावरती चालून आलंय. नाईलाजाने महाराज संभाजी महाराजांना सांगतात की संभाजीराजे दिलेरखानाचं संकट परतावून लावायचं असेल तर आता पुरेसं संख्याबळ किंवा पुरेसं सैन्य महाराष्ट्रामध्ये नाही. तुम्ही असं करा
की तात्पुरतं दिलेर खानाला त्या ठिकाणी गाफील ठेवण्यासाठी तुम्ही दिलेर खानाला जाऊन मिळा. कुणी सांगितलंय? छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणजे दिलेर खानाला संभाजीराजे जाऊन मिळतात. इतिहासात असं सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज हे गद्दार होते, छत्रपती संभाजी महाराज हे शत्रूला जाऊन हात मिळवणी केले, अशा प्रकारचा इतिहास सांगितला गेला. परंतु छत्रपती संभाजी महाराज हे दिलेर खानाला जाऊन मिळतात. पण दिलेर खानाला जाऊन मिळाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यावरती कुठे हल्ला केलेला नाही. अपवाद भूपाळगडाचा, भूपाळगड दिलेर खानाने घेतला, पण तो लगेच पुन्हा स्वराज्यामध्ये आलेला आहे. जेव्हा दिलेर खान खरंच महाराष्ट्रावरती आता आक्रमण करू पाहतोय आणि शिवाजी महाराज परत निघाले दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर, तेव्हा मात्र छत्रपती संभाजी महाराज सुखरूपपणे त्या दिलेर खानाच्या वेढ्यातून बाहेर पडतात. परंतु बाहेर पडत असताना संभाजीराजांना अडचणी निर्माण होतात. तेव्हा शिवाजी महाराज आपलं सैन्य संभाजीराजांच्या सुटकेसाठी पाठवतात. जर संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्यामध्ये काही बेबनाव झालेला असता तर अनेक गड किल्ले संभाजीराजांनी त्या दिलेर खानाला मिळवून दिले होते. परंतु असं काही नव्हतं. आपण जर इतिहास वाचला, व्यवस्थितपणे इतिहास वाचला, तर आपल्या लक्षात येईल गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांची ही एक राजकीय चाल होती, म्हणून ते दिलेर खानाला जाऊन मिळाले होते. एवढंच काय, म्हणजे संभाजीराजांची अकबरासोबत अकबरासोबत सुद्धा मैत्री होतीच की, परंतु छत्रपती संभाजी महाराज एवढे चारित्र्य संपन्न होते. अनेक प्रकारचे संभाजीराजांवरती आरोप करण्यात आले की ते बदफैली होते, ते व्यसनी होते. अनेक प्रकारचे आरोप चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे जे समकालीन इतिहासकार आहेत, मग निकोलो मनुची असेल, जो इटलीचा इतिहासकार आहे, ज्याने मोगलांच्या संदर्भात असे होते मोगल, हे पुस्तक आहे मराठीमध्ये, त्या पुस्तकाचा लेखक तो असणारा मनुची आहे आणि तो मनुची इटलीचा. आणि त्याने स्वतः छत्रपती संभाजीराजांना बघितलेलं आहे. जेव्हा मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुरंदराचा तह झाला, त्यावेळी तो मनुची मिर्झाराजे जयसिंग दिलेर खानासोबत आलेला होता. आणि त्या मनुचीने स्वतः छोट्या संभाजीराजांना बघितलेलं आहे. आणि तो मनुची म्हणजे इटलीचा हा मनुची, म्हणजे इटलीचे ना आपले तेव्हापासूनचे संबंध आहेत. आपल्याला म्हणजे राजीव गांधींची सासरवाडी इटली, हे म्हणजे आताचे संबंध आहेत, जुने संबंध आहेत. इटलीचा आणि भारताचा संबंध शिवकाळापासूनचा आहे. आणि त्या निकोलो मनुची याने छत्रपती संभाजी राजांबद्दल जे लिहिलंय ते जर तुम्ही वाचलं तर लक्षात येईल की तो असं म्हणतो की संभाजी राजांना साध्या सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही. छत्रपती संभाजीराजे बाणेदार आहेत, छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी आहेत, अशा प्रकारचं वर्णन त्या मनुचीने केलेलं आहे. एवढंच नाही तर फ्रेंच जो पर्यटक आहे, जो भारतामध्ये जो आला होता एबेकेरे नावाचा, त्याने सुद्धा छत्रपती संभाजीराजांबद्दल लिहित असताना चारित्र्य संपन्न होते, पराक्रमी होते, बाणेदार होते, अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे. एवढंच काय काफी का नसेल, म्हणजे सगळे जे समकालीन आहेत ते छत्रपती संभाजीराजांबद्दल अतिशय चारित्र्य संपन्न अशा प्रकारचा राजा, अशा प्रकारचं लेखन करतात. परंतु ज्या कोणी इतिहासकारांनी चुकीचा इतिहास छत्रपती संभाजीराजांबद्दल लिहिला, ते जर इतिहासकार जर सगळे बघितले तर ते फार अलीकडच्या काळातले, अगदी 18व्या 19व्या शतकातले हे लोक आहेत, ज्यांनी नाटकं लिहिली, ज्यांनी नंतर बकरी लिहिल्या. आणि अशा लोकांनी द्वेषातून, अहंकारातून, कुठल्या तरी खुणशी भावनेतून अशा पद्धतीने छत्रपती संभाजी राजांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. पण छत्रपती संभाजी महाराज चारित्र्याच्या बाबतीत एवढे शुद्ध होते, एवढे चारित्र्य संपन्न होते. अकबर आला, छत्रपती संभाजी महाराजांनी एक मोत्याचा घंटा, एक मोत्याचा हार, एक मैत्रीचं प्रतीक म्हणून भेट दिला. त्या अकबराने तो मोत्याचा हार एका नर्तकीला दिला. आणि जेव्हा ही बातमी संभाजी राजांना समजली की अकबराने आपण भेट दिलेला मोत्याचा हार एका नर्तकीला दिला, तेव्हा त्या अकबराला छत्रपती संभाजी महाराज पत्र लिहितात, आम्हाला तुमच्याशी मैत्रीचे कुठल्याही संबंध ठेवायचे नाहीत, कारण मैत्रीचं प्रतीक म्हणून दिलेला हार तुम्ही नर्तकीला देतात. एवढा असणारा संभाजी राजा जर सहन करू शकत नाही, तर तो संभाजी राजा चारित्र्याच्या बाबतीत कसा असला पाहिजे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 विवाह झाले, राजाराम महाराजांचे 2 विवाह झाले. छत्रपती संभाजी महाराजांचं एकच लग्न आहे, महाराणी येसूबाई, एकच लग्न छत्रपती
येसुबाई सोडता त्यांच्या जीवनात इतर कुठलीही स्त्री नाही, परंतु नाटक आणि अशा काही माध्यमांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न इतिहासामध्ये झाला. पण मला सांगा, असा व्यसनी माणूस, असा जर चारित्र्याच्या बाबतीत असा जर गलत माणूस असेल तर तो लढलेल्या उभ्या हयातीमध्ये मिळालेल्या 32 वर्षांच्या आयुष्यामध्ये आणि शिवछत्रपतींच्या नंतर 9 वर्षाचं आयुष्य मिळालं छत्रपती संभाजी महाराजांना. 140 लढाया छत्रपती संभाजी महाराज लढतात. त्या 140 लढायामध्ये एकाही लढाईत ते पराभूत होत नाही आणि स्वतः प्रत्येक लढाईचं नेतृत्व स्वतः करतायत. जो राजा, जो योद्धा स्वतः म्हणजे दिवसाचे 24 तास घोड्यावरती मान घालून, घोड्यावरती प्रवास, घोड्यावरती विश्रांती, सगळं काही घोड्यावरती 4 तास फक्त झोपतो. 24 तास जो माणूस संघर्ष करतो, शिवछत्रपती निर्माण केलेलं स्वराज्य पुढे नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, तो माणूस चारित्र्याच्या बाबतीत कसा असेल? अरबी समुद्रामध्ये तरंगता तोफखाना छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलाय. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ रॉकेट छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलंय. एवढंच नाही तर लढायामध्ये जेव्हा मोहजम कोकणामध्ये आला 40,000ची फौज घेऊन, जगातली पहिली लढाई आहे. 40,000तल्या सैन्यातला एकही सैनिक पाठी परत गेलेला नाही. जैविक अस्त्राचा प्रयोग छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला आहे. लोक नारळाचं पाणी ते 40,000 सैन्य पिलं, सगळं जाग्यावर खलास झालं. एकटा मोहजम 2-4 साथीदारासह औरंगजेबापर्यंत पोहोचला, जो अनेक कोटी रुपये घेऊन या मोहिमेवर आला होता. त्या औरंगजेबाने मोहजमला 1 लाख रुपयाचं बक्षीस दिले. मोहजम म्हणाला, मी तर लढाई पराभूत होऊन आलो, मला कशासाठी हे बक्षीस? ते म्हणाले, तू जिवंत आला ह्याच्यासाठी तुला हे बक्षीस. म्हणजे असे छत्रपती संभाजी महाराज. दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाच्या सुविधा निर्माण करणारे, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोच करणारे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सगळं शेती धोरण आहे, त्या शेती धोरणाचा पुढे अभ्यास करून ते तंतोतंत अंमलात आणणारे छत्रपती संभाजी महाराज. एक जलधोरण निर्माण करणारे छत्रपती संभाजी महाराज. जगद्गुरु तुकोबारायांची देहू ते पंढरपूर जी वारी होती, त्या वारीला अनेक अडचणी यायच्या, अनेक शत्रू त्या वारकऱ्यांवरती आक्रमण करायचे. त्या वारकऱ्यांना संरक्षण देणारे छत्रपती संभाजी महाराज. हा सगळा छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास केवळ तलवार घेऊनच नाही तर नखशिखात, नायिका वेद, 7 शतक हे 3 ग्रंथ आणि 4था बुधभूषण नावाचा ग्रंथ, असे 4 ग्रंथ निर्माण करणारे छत्रपती संभाजी महाराज. म्हणजे एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये लेखणी घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहास निर्माण केला होता. हा इतिहास पुढे घेऊन जात असताना, हा गौरवशाली इतिहास पुढे घेऊन जात असताना आणि एकूण हा सगळं स्वराज्य समजावून घेत असताना आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने मला आपल्याला आवाहन करायचंय, आपल्याला सांगायचं आहे की पिता कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आणि पुत्र कसा असावा तर संभाजी राजांसारखा. म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता म्हणून भूमिका आपण सगळेजण निभावत असताना आपल्या मुलाला बहुभाषिक बनवलं पाहिजे, आपल्या मुलाला अनेक भाषा शिकवल्या पाहिजेत, त्याला अनेक शस्त्रामध्ये आपण पारंगत केलं पाहिजे, आपल्या मुलांना आधुनिकतेचा ध्यास द्यायला लावला पाहिजे, विज्ञानाचा स्वीकार करायला शिकवला पाहिजे. आणि हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांकडून करून घेतलं. म्हणून तर स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं छत्रपती संभाजीराजांनी रक्षणच नाही तर स्वतःच्या खांद्यावर घेऊन ते रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराज लढत राहिले. संभाजीराजांच्या स्वराज्याची सीमा कुठपर्यंत होती? शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज सगळं कर्नाटक, पूर्ण कर्नाटक काबीज करतात. पुढे मद्रासला, तामिळनाडूमध्ये तिथे मद्रासला स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवतात. तिथून परत आंध्र प्रदेशमध्ये येतात, तिथे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवतात. संभाजी राजांचा सेनापती गंगाराम वाणी नावाचा तो बिहारमध्ये पाटण्यात जाऊन स्वराज्याचा भगवा फडकवतो. तिथून तो बंगालमध्ये जातो आणि बंगाल मधल्या कलकत्त्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजी राजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा फडकलाय. एकूण 9 राज्यामध्ये हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र,
कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, बंगाल, फक्त दिल्लीच राहिली होती. आणि उत्तरेतला सुद्धा सगळा भाग संभाजीराजांनी रामसिंगाला पत्र लिहिले, अरे राजपुतांनो बंड करा मोगलांच्या विरोधात, तुम्ही जर सहकार्य केलं तर आपण हे करू शकतो. आणि संभाजीराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत दिल्लीसाठी प्रयत्न केलाय. जेव्हा औरंगजेब बादशाह लाखोंचा सेनासंघ घेऊन महाराष्ट्रात आला, तेव्हा संभाजीराजांनी ठरवलं की औरंगजेब बादशाहला धडा शिकवायचा आहे. अकबराला फोडलं संभाजीराजांनी आणि अकबराला बोलावून घेतलं. राजापूरच्या बंदरावरती अकबराला सांगितलं बस जहाजात आणि तो इराण गाठ, तिथून इराण मधून इराणच्या राजाकडून हजार लाखोंची फौज घेऊन तुम्ही तिकडून उत्तरेकडून दिल्लीवर आक्रमण करा. मी इकडे औरंगजेब बादशाहला संपवण्याचं काम करतो, मी इकडे दिल्लीपर्यंत येतो. परंतु घटना घडली अशी की औरंगजेब त्या अकबराला छत्रपती संभाजी महाराजांनी जहाजात बसून दिलं, परंतु जहाज इराणला जाण्याऐवजी मसरतला गेलं. जहाज भरकटलं. जहाज भरकटल्यामुळे 4 महिने तो तिकडेच हरवला गेला. आणि जर हे जहाज भरकटलं नसतं तर काही दिवसात संभाजीराजांनी दिल्लीवरती भगवा फडकवला असता. दुर्दैवाने त्याचं तिकडे जहाज भरकटलं आणि दिल्लीवर जे येणारं संकट होतं ते संकट टळलं आणि औरंगजेबाला महाराष्ट्रात पाय रोवायला संधी मिळाली. आणि दुर्दैवाने या संधीचा फायदा घेऊन औरंगजेब बादशाहचा सरदार मुकरब खान, शेख निजाम ज्याचं मूळ नाव, त्याने संगमेश्वराच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना गाठलं. छत्रपती संभाजी महाराज खरतर तो जो सगळा ती जी सगळी परिस्थिती होती, शिवछत्रपती आपल्याला सोडून गेलेले होते. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज स्वराज्यासाठी निकराने लढत आहेत. स्वतःच्या पत्नी येसुबाई त्यांना सही शिक्क्याचे अधिकार दिलेले आहेत. राजकारणात त्यांनी येसुबाईंना प्रवेश दिलेला आहे. आणि हे सगळं करत असताना रायगडावरची काही मंडळी फितूर झालेली आहे. त्यामध्ये अण्णाजी दत्तोय, रावजी सोमनाथ आहे, स्वतः पेशवे मोरोपंत आहे. ही सगळी मंडळी फितूर झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक मराठा सरदार सुद्धा फितूर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण संभाजीराजांना संगमेश्वराच्या ठिकाणी पकडलंय आणि संभाजीराजांना संगमेश्वराच्या ठिकाणी, संगमेश्वर माहिती आहे तुम्हाला, रत्नागिरी जिल्ह्यात कोकणात पहाडात हे दडलेलं संगमेश्वर आहे. तिथं संगमेश्वर मध्ये हा मुकरब खान संभाजीराजांना पकडतो. काय तो कैद करून वर पहाडाला म्हणजे घाटावर घेऊन येतो. काय कराड, तिथून तो 32 शिराळा कराड मार्गे, तो वाई मार्गे इकडे बारामती मार्गे तो श्रीगोंद्या जवळच्या त्या बहादूरगडापर्यंत घेऊन येतो. काय आणि म्हणजे संभाजीराजांना आजही तुम्ही संगमेश्वराहून बहादूरगडापर्यंत यायचं झालं तर एसटीने यायचं झालं तर तुम्हाला 1.5 दिवस आहे. आणि केवळ 4.5 दिवसात मुकरब खानाने सगळं अंतर पार केलंय. काय झोपला होता महाराष्ट्र? अरे सगळ्या माणसांनी ठरवलं असतं, प्रत्येकाने एक एक दगड जरी हातावर घेतला असता आणि त्या मुकरब खानाच्या फौजेवरती टाकला असता तरी मुकरब खान पळून गेला असता. पण मला दुःख या गोष्टीचं वाटतं की ज्योत्याजी केसरकर यांनी केलेला एक हल्ला कराडच्या जवळचा, तो हल्ला वगळता अन्य कुणी मुकरब खानाच्या सैन्यावरती हल्ला केलेला आपल्याला आढळत नाही. तुम्ही म्हणाल येसुबाई कुठे होत्या? येसुबाई सुद्धा त्या संगमेश्वराच्या ठिकाणून काही काळ संभाजीराजांना पकडले. त्या दरम्यानच्या काळात येसुबाई रायगड जवळ करत होत्या, कारण राजधानी वाचवणं महत्वाचं होतं. संताजी घोरपडेंना आणि काही सैन्यांना संभाजीराजांनी सांगितलं होतं, जा तुम्ही राजधानी वाचवा, माझ्यापेक्षा रायगड महत्वाचा आहे. जर संभाजीराजे तिथून लवकर निसटले असते तर कदाचित वाचू शकले असते, त्यांची कैद टळली असती. परंतु इतिहासामध्ये जर त्यांना काही महत्व नसतं. एकदा गोष्ट घडली पुन्हा त्याच्यावर आपण फार तर काही म्हणजे काही निर्णयापर्यंत जाऊ शकतो, काही अभ्यासांती, परंतु इतिहासात जर तरला महत्व नव्हतं. वस्तुस्थिती ही होती की त्या संगमेश्वराच्या ठिकाणी संभाजीराजांना पकडलं गेलं. तिथे घनघोर युद्ध झालेलं आहे. म्हणजे असं काही महाराज शरण गेले नाही सहजासहजी. इथे खूप मोठी झटापट झालेली आहे. मोजके 500 मावळे, 80 वर्षाचे मालोजी घोरपडे, मुकरब खान आणि संभाजी
संभाजीराजांमधलं तिथं जो सगळा हा रणसंग्राम झालेला आहे तेव्हा 80 वर्षाचे मालोजी घोरपडे धरातीर्थी पडलेत, कवी कलशाच्या पायामध्ये बाण गुंतलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इतिहास काय मला इथे बलिदान दिन आपण साजरा करतो आणि म्हणून तो रंगवून सांगायचा नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे संभाजी महाराज संगमेश्वराच्या ठिकाणी पकडले गेले। अवघ्या 4.5 दिवसात संभाजीराजांना बहादूरगडाच्या ठिकाणी आणलं। जो राजपुत्र मोठ्या स्वाभिमानाने महाराष्ट्राचा पहिला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज आतापर्यंत महाराष्ट्रात सरदार पुत्र म्हणून अनेक जन्माला येत होते, परंतु पहिल्यांदा छत्रपती पुत्र म्हणून संभाजीराजे महाराष्ट्रात जन्माला आले होते। एक राजपुत्र म्हणून जन्माला आले होते, राजपुत्र म्हणून ते डौलाने वावरले होते। चारित्र्याच्या बाबतीत अतिशय बलाढ्य होते ते आणि हे सगळं सांभाळत असताना ज्या संभाजीराजांनी प्रत्येक क्षण स्वराज्यासाठी दिला त्या संभाजीराजांची त्या बहादूरगडावरती औरंगजेब बादशाह आणि त्याच्या त्या सैनिकांनी या ठिकाणी हिंड काढली। हा इतिहास खूप म्हणजे आपल्या प्रत्येकाला दुःखाच्या गर्दछायेत घेऊन जाणारा इतिहास आहे, परंतु दुर्दैवाने इतिहास असतो आणि तो आपल्याला बदलवता येत नाही। त्या इतिहासाला जागून त्यातून काही प्रेरणा आपल्याला घ्याव्या लागतात। खरं तर छत्रपती संभाजी महाराज हा जो त्यांना महामृत्यू आलेला आहे तो टाळू शकले असते, परंतु मृत्यू टाळायचा म्हणजे अवघड जे शिवछत्रपतींनी आणि इथल्या 18 पगड जाती धर्मातल्या मावळ्यांनी जे कष्टाने मोठ्या मेहनतीने जे स्वराज्य निर्माण केले ते सगळं स्वराज्य औरंगजेबाच्या घशात घालावं लागलं असतं। औरंगजेब बादशाहने 2च प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांना विचारले होते। ते 2 प्रश्न असे होते। औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो तुझ्या स्वराज्याचा खजिना कुठे सांग। शिवाजी महाराजांनी तुझा खजिना जे स्वराज्याचा खजिना कुठे सांग, खजिन्याच्या चाव्या दे। आणि दुसरा प्रश्न होता संभाजीराजांना औरंगजेब बादशाहचा की आमचे असे कोण सेनापती आहेत, आमचे असे कोण लोक आहेत की जे तुम्हाला फितूर झाले होते, आमची माहिती तुम्हाला पुरवत होते। या 2 प्रश्नांची उत्तरं जर दिली असती तर औरंगजेब बादशाह संभाजीराजांना सोडत होता, पण संभाजीराजे या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, शिवछत्रपतींच्या स्वराज्यासाठी आणि राष्ट्रधर्मासाठी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत। शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत राहतात, संघर्ष करत राहतात आणि जेव्हा लक्षात येतं औरंगजेब बादशाहच्या की हा संभाजी आपल्याला काही सांगणार नाही, हा शिवाजीचा पुत्र आहे आणि हा स्वराज्यासाठी आपल्याला काही सांगणार नाही, असं जेव्हा औरंगजेब बादशाहच्या लक्षात आलं तेव्हा औरंगजेब बादशाहने अतिशय हलाल करून छत्रपती संभाजीराजांना त्या ठिकाणी संपवण्याचं काम केलं। परंतु हे सगळं घडत असताना बहादूरगडावर उंटावर महाराजांची मिरवणूक त्या ठिकाणी त्या लोकांनी काढली, त्यांना विदूषकाची जबली घातली, घुंगराची टोपी त्यांच्या डोक्यावर, उंटावरून त्यांची मिरवणूक काढली। म्हणजे ज्या राजपुत्राने सगळं वैभव बघितलं होतं त्या राजपुत्राच्या वाट्याला हे सगळं दुःख येत होतं, पण त्याच वेळी रायगड शांत नव्हता। संताजी धनाजी येसुबाई संभाजीराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते। 7,000ची फौज सुद्धा येसुबाईंनी तयार केली होती, पण 7,000ची फौज कुठे आणि औरंगजेब बादशाहचं 4 लाखाचं सैन्य कुठे। 4 लाखाच्या सैन्यापुढे 7,000च्या फौजेचा टिकाव लागणार नाही। जर आपण माणसं पाठवली तर सगळी माणसं कापून टाकली जातील आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता स्वराज्य धर्म, राष्ट्रधर्म पुढे घेऊन जायचं आणि म्हणून येसुबाई यांनी तो निर्णय त्या ठिकाणी थांबवला, परंतु सगळे प्रयत्न केले, अनेकांना फितूर करण्याचा प्रयत्न केला, औरंगजेबाच्या सरदारांना अनेक जे प्रयत्न करता येतील ते सगळे प्रयत्न केले। आमचा रायप्पा नावाचा एक महार जातीतला माणूस वेषांतर करून म्हणजे जे सैनिकांना पाणी पुरवठा करणारे लोक होते त्यांचा वेश धारण करून त्यांच्यात मिसळून तो संभाजीराजांपर्यंत पोहोचला देखील, परंतु संभाजीराजांची सुटका करण्यात त्याला देखील अपयश आलं। तो सुद्धा तिथे बहादूरगडावरती आज धर्मवीरगड नावाने तो गड ओळखला जातो, त्या गडावरती आमचा रायप्पा महार सुद्धा त्याला सुद्धा हौतात्म्य आलं। तो सुद्धा संभाजीराजांच्या सुटकेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला, परंतु जो झुकत नाही, वाकत नाही असा संभाजीराजा स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, शिवरायांच्या स्वप्नासाठी लढतो आहे, संघर्ष करतो आहे। त्या छत्रपती संभाजीराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, अंगावरचं म्हणजे त्वचा सुद्धा त्या ठिकाणी ठेवली नाही, एवढा हलाल करून, एवढ्या वाईट वेदना देऊन आमच्या संभाजीराजांना त्या ठिकाणी संपवलं। परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही
आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत केवळ आणि केवळ महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी लढत राहिले. म्हणून तर औरंगजेबाचं जे स्वप्न होतं की त्याला असं वाटत होतं की संभाजी महाराज गेल्यानंतर आपण हे स्वराज्य आपल्या हातात घेऊ, पण संभाजी राजांच्या नंतर 14 वर्ष औरंगजेब संघर्ष करत राहिला, परंतु त्याला स्वराज्य घेता आलं नाही. रामशेर सारखा किल्ला त्याला कधी घेता आला नाही, कुठलंही काही घेता आलं नाही. शेवटी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3.5 हात जागा स्वतःला पुरण्यासाठी तो मिळू शकला आणि याच महाराष्ट्रामध्ये तो संपला. भीमा, इंद्रायणी आणि भामा या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आजही छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तुळापूरला, जिथे वधस्तंभ उभारण्यात आला होता त्या तुळापूरला आहे, आणि वडूला जिथे संभाजी राजांचे अंत्यविधी झाले त्या समाध्या आम्हाला आजही प्रेरणा देत राहतात. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी, औरंगजेब बादशहाने शरीराने संपवलं, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा विचार मात्र ते संपवू शकले नाहीत. आणि म्हणून तो विचार आजही आम्हाला प्रेरणा देतो. आजही जो कोणी संकटात असेल, जो कोणी अडचणीत असेल, त्याने छत्रपती संभाजी महाराजांचं, शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्मरण करावं. प्रत्येकाला संकटातून पुढे जाता येईल. आजही छत्रपती संभाजी महाराज त्या सह्याद्रीच्या कड्यावरून आम्हाला सांगतात की राष्ट्रधर्मासाठी, या महाराष्ट्र अस्मितेसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी जगा. तो विचार छत्रपती संभाजी महाराजांनी 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत पेरला आहे. आणि म्हणून आजही तो इतिहास पुढे घेऊन जात असताना, त्या इतिहासाचं जागरण करत असताना, आज आदरणीय रमेश भाऊ पोकळे या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून भाऊ आपण हा बलिदान दिन या ठिकाणी आयोजित केला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचं स्मरण झालं पाहिजे. त्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून, आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून प्रत्येक मावळ्यापर्यंत हा इतिहास गेला पाहिजे. यासाठी आपण हा बलिदान दिन आणि त्या निमित्ताने शंभूराजांच्या विचारांचं स्मरण घडून आणलं, त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो आणि संभाजी राजांच्या विचारांचे पाईक म्हणून आपण पुढे जात राहूया. शेवटी एवढंच मला म्हणावं असं वाटतं, कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मातीसाठी कसं मरावं हे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. तोच विचार घेऊन आपण या महाराष्ट्र धर्मासाठी दिल्लीचेही तख्त राखतो. महाराष्ट्र माझा, जे शिवशंभूंचं स्वप्न होतं, दिल्लीचं तख्त काबीज करायचंय. ज्या दिवशी महाराष्ट्रातला माणूस दिल्लीच्या तख्तावरती बसेल, तेव्हा शंभूराजे छत्रपती शिवाजी राजे यांचं स्वप्न पूर्ण होईल. आणि त्या स्वप्नासाठी, त्यासाठी आपण सगळेजण संघर्ष करूया. एवढंच या निमित्ताने व्यक्त होतो आणि थांबतो. धन्यवाद.